नमस्कार. सत्यजित खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला सत्यजित निरुपावर धावून जातो आणि निरुपाला बोलतो, निरुपा, तू माझ्यासोबत जे काही लहानपणी वागलीस ते चुकीचं होतं, पण त्याची जाणीव मात्र तुला अजिबात नाही. निरुपा, लहानपणीच तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस. मुद्दामून स्वतःच्या लेकाला वाचवण्यासाठी तू मला जेलमध्ये पाठवलंस आणि हे मी कधीच विसरणार नाही निरुपा. आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. निरुपा, तू जे काही वागलीस ते चुकीचंच होतं, पण तुला मात्र त्याची जाणीवच नव्हती. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा, तुझ्या या बबड्यामुळे माझा संपूर्ण बालपण माझं तुरुंगात गेलं. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची निरुपा, मी तुला सोडणार नाही. त्यावेळेला लगेच मीरा टाळ्या वाजवते आणि मीरा म्हणते, वा सासूबाई, म्हणजे यांच्या बालपणीच्या या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही त्यावेळेला सुद्धा घाणेरडा गेम खेळलात. सासूबाई, खरंच तुमची आहे ना वृत्तीच ती आहे. तेव्हा सुधाकरराव बोलतात, निरुपा, हे सर्व मी काय ऐकतोय? निरुपा, तुझ्या तुझ्या बोलण्याबाबतीत मला असा विचार कधीच आला नाही. निरुपा, तू जे काही बोलत होतीस त्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवला, पण हे सर्व पंकजने केलं होतं. पण तू मात्र सत्यजितला जेलमध्ये पाठवलंस. खरंच मला नवल वाटतं निरुपा, खरंच. त्यावेळेला लगेच निरुपा बोलते, पुरे काही मोठा तीर मारला नाही यांनी, जेलमध्येच गेला होता ना. तेव्हा लगेच मीरा बोलते, जेलमध्ये ते गेले होते कारण तुम्ही त्यांना पाठवलं. पण तुम्ही स्वतः काय केलं? त्यांना जेलमधून आल्यानंतर सारखं पनवती पनवती म्हणून कोचत राहिलात आणि या बबड्याला डोक्यावर बसवलं. ह्याची लायकी काय आहे? हा मुळात खुनी आहे आणि या माणसाला माझ्या लेकी या घरात अजिबात स्थान नाही. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. तो मोठ्याने बोलतोय, मीरा, जास्त शहाणपणा करू नकोस. आणि मीरा, तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस. तेव्हा लगेच सत्यजित बोलतोय, माझ्या बायकोवरती आवाज चढवायचा नाही हा. तुझी जीभ हसळून तुझ्या हातात देईल. तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी बोलायची? तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला मीराला खूपच राग आला. त्यावेळेला सुधाकरराव सत्यजित जवळ येतात आणि सत्यजित समोर हात जोडतात आणि सत्यजितला म्हणतात, सत्या, खरंच बाळा, मला माफ कर. सत्यजित, मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकलो नाही. बाळा, तुझ्या बाबतीत नक्की काय घडलंय हे तुला विचारू शकलो नाही. त्यावेळेला सत्या बोलतो, बाप, अरे तू कशाला मध्ये पडतोस? बाप, तुला या गोष्टीमध्ये काही एक बोलायची गरज नाही आणि स्वतःला तर दोष देऊच नकोस, कारण मुळात तू दोष दिलेला मला आवडणार नाही. त्यावेळेला मात्र सुधाकरराव खूपच गिल्टी फील असतात. ते खूपच रडत असतात. त्यावेळेला मीरा बोलते, बाबा हो, तुम्ही कशाला रडताय? बाबा हो, तुम्हाला रडायची गरजच काय आहे? प्लीज बाबा, तुम्ही रडू नका. तुम्ही जरा शांत राहाल का? बाबा, तुम्ही जर का रडलात तर तुम्ही स्वतःलाच त्रास करून घ्याल. त्यापेक्षा तुम्ही शांत व्हा. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा, अगं कसा शांत राहू मलाच कळत नाही. मीरा, काही काही गोष्टी मला पटतच नाही, तरी सुद्धा मला त्या गोष्टींसाठी सामोरं जावं लागतंय. त्यावेळेला सुधाकरराव मोठ्याने बोलतात, पुरे, आता काही झालं ना तरी या निरूपाचा बंदोबस्त करायचा आहे मला आणि त्यासाठी मी काही करेन. कोणत्याही थराला जाईन, पण मी गप्प बसणार नाही. आता तर मी शांत बसूच शकत नाही. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, बाबा जाऊ देत ना, सोडा विषय. त्यावेळेला मीरा बोलते, बाबा, बघितलं, माझा बंदोबस्त करायचा आहे. काय ना निरूपा मॅडम, पंकज, देविका, तुम्ही आजपर्यंत सगळ्यांसमोर खूपच खरे असल्यासारखे वागलात, पण पंकज, तुझ्या मनाला काही वाटलं नाही का? गाडी तू चालवलीस आणि तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला जेलमध्ये राहावं लागलं. पंकज, अरे किती खोटारडा आहेस तू. अरे तुला लाज वाटली पाहिजे होती, लाज. ते जेलमधून सुटून आल्यानंतर तू त्यांना कोचत राहिलास, पण स्वतःचा गुन्हा तू कबूल नाही केलास. तुला किती वेळा सांगायचं तू तुझा गुन्हा कबूल कर म्हणून?
पण तू मात्र स्वतःचा गुन्हा कबूल करू शकलाच नाहीस. तू जे वागलास, तू जे केलंस ते चुकीचंच होतं. त्यावेळेला मात्र पंकज मीराला बोलतो, गप्प बस, मी काही केलेलं नाही. त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, खोटं बोलू नकोस नाहीतर हाणेन इथंच. तेव्हा लगेच मीरा बोलते, जाऊ देत ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे जर का माझ्या नवऱ्याच्या बाबतीत कुणीही काही बोललं तरी सुद्धा मी त्याला सोडणार नाही. आणि बाईसाहेब, तुम्हाला जर का वाटत असेल तुमचा मुलगा जेलमध्ये जाऊ नये, तर शेवटची गोष्ट तुम्हाला वॉर्निंग म्हणून सांगते, लक्षात ठेवायची, ध्यानात ठेवायची. माझ्या नवऱ्याचा नाद करायचा नाही आणि त्याला सारखं पनवती म्हणून बोलायचं नाही. जर का त्याला पनवती बोलला तर तिथल्या तिथे तुमच्या बबड्याला जेलमध्ये पाठवेल. तेव्हा मात्र निरूपा बोलते, नाही बोलणार, सॉरी, मला माफ कर, मी काहीच बोलणार नाही. पण प्लीज माझ्या बबड्याला काही जेलमध्ये वगैरे पाठवू नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, कमाल आहे बाईसाहेब तुमची, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. बाईसाहेब, तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच कळत नाही. खरंच तुम्ही आई आहात ना? खरं सांगायचं तर मला नाही वाटत की तुम्ही यांच्या खरे आई आहात. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा जाऊ देत ना, कशाला उगाच गोष्टी आणतेस. आणि तसंही तुला माहितीये मीरा, काही गोष्टी बोलून अर्थच लागत नाही. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, बाबा, मला या बाईशी बोलायचं सुद्धा नाही, पण या बाईला शेवटची वॉर्निंग, ती म्हणजे यापुढे तिने माझ्या नवऱ्याला सत्या म्हणून हाक मारायची. आणि तिला जर का जमत नसेल तर मात्र तिची वाट लागलीच. आणि ती अशी काही वाट लागली की ती पुन्हा कधीच स्वतःच्या पायावर उभं राहणार नाही. त्यावेळेला मात्र मीरा खूप चिडलेली असल्यामुळे देविका चांगलीच घाबरलेली असते. त्यावेळेला मीरा देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला म्हणते, काय गे बबडी, बघितलेस का तुझ्या बबड्याचे उद्योग? नाहीतरी तुला कळलंच असेल तुझा बबड्या कसा आहे तो. त्यावेळेला लगेच देविका म्हणते, पुरे. त्यावेळेला मीरा बोलते, पुरे नाही, लक्षात ठेवायचं, माझ्या नवऱ्याचा नाद करायचा नाही. आणि जर का तसा प्रकार सुद्धा केलास तरी सुद्धा तुला सोडणार नाही. त्यावेळेला मीरा बोलते, हे बघ, कळलंय ना? त्यावेळेला देविका बोलते, हो कळलंय, यापुढे मी तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत काहीही वाईट बोलणार नाही. उगाचच आता विषय वाढवू नकोस. त्यावेळेला मीरा बोलते, हो, विषय तर वाढवणार नाहीच, मला सुद्धा घरात भांडणं झालेली आवडतच नाहीत, पण तुम्ही जे काही वागता ते चुकीचं वागता, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. तेव्हा देविका चांगलीच घाबरलेली असते आणि देविकाला खूपच घाम फुटलेला असतो. देविका मोठ्याने बोलते, नाही, मी काहीच बोलणार नाही, तू काळजीच करू नकोस. आणि खरं सांगू का, मी आता या गोष्टीत पडणारच नाही, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच मीरा बोलते, विश्वास आणि तुझ्यावरती नाही ग, तुझ्यावरती विश्वास ठेवायचा म्हणजे आगीत उडी मारल्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मीरा देविकाला माफ करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.